म्हटलं जातं सरकार येतातही आणि सरकार जातातही, मात्र सरकार चालवतात ते मूळभर उद्योगपती आणि कंत्राटदार। पैनगंगा जलसिंचन प्रकल्प हा मूळतः कोल्हापूर पद्धती बंधारा प्रकल्प होता, जो कंत्राटदारांच्या भल्यासाठी बॅरेजेसमध्ये रूपांतरित करण्यात आला आणि ज्यामुळे प्रकल्पाची किंमत तब्बल 600 कोटींनी वाढली। राज्यकर्ते ठेकेदारांच्या भल्यासाठी अगर ठेकेदारांच्या दबावापुढे झुकत कशा पद्धतीने जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देतात आणि कशा पद्धतीने प्रकल्पांच्या किमती अव्वाच्या 1.25 कोटी वाढतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पैनगंगा जलसिंचन घोटाळा प्रकल्प होय। पैनगंगा सिंचन प्रकल्पाला पहिली मान्यता फक्त 91 कोटींची असताना पुन्हा 716 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता कशाला, असा सवाल सिंचन अभ्यासक विजय पांढरे यांनी केलाय। वाढीव 600 कोटी रुपये खर्च केल्यामुळे पाणी साठ्यात मुळीच वाढ होणार नाहीये, सिंचन क्षेत्रही वाढणार नाही असा दावा करत केवळ ठेकेदारांच्या दबावापोटी तर ही मान्यता दिली गेली का याची चौकशी करण्याची मागणी पांढरे यांनी केली आहे। तेवढंच पाणी 716 कोटीमध्येही थांबणार आहे आणि 91 कोटीमध्ये जितकी जमीन पाण्याखाली येणार होती तितकीच जमीन 716 कोटीमध्येही पाण्याखाली येणार आहे। पाणी साठ्यात बदल नाही, सिंचन क्षेत्रात बदल नाही आणि किमतीत मात्र 8 पटीचा बदल। पैनगंगा सिंचन प्रकल्पाला 600 कोटींची वाढीव मान्यता देताना खूप मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। कंत्राटदार माझा नातेवाईक असला तर निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जलसंपदा खात्याला फार पूर्वीपासून भ्रष्टाचाराची कीड लागली असं सांगत त्यांनी अप्रत्यक्ष अजित पवार आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं। सिंचनाचा घोटाळा या राज्याला एक लागलेली कीड आहे। सिंचन घोटाळ्याबाबतीत सतत चर्चा होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अशा पद्धतीने जर याच्या रकमा वाढत असतील तर निश्चितच सरकारला सभागृहामध्ये आम्हाला जाब विचारावा लागेल, आम्ही ते काम करणार आहोत। सिंचन घोटाळ्यावरून रान उठवत भाजप शिवसेना युती सत्तेत आली खरी, मात्र या अधिवेशनातच सरकारला पैनगंगा सिंचन घोटाळ्याच्या आरोपांना सामोरं जावं लागणार आहे। थोडक्यात या निमित्तानं भाजपचा पहिला सिंचन घोटाळा समोर आलाय हे नक्की। वाशिमहून मनोज जयस्वाल आणि बुलढाण्याहून प्रफुल्ल खंदारे सोबत मंगेश चिवटे, IBN लोकमत, मुंबई। पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसची किंमत कशा प्रकारे वाढली याचं ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतलेला हा सविस्तर आढावा आहे, आपण त्यावर नजर टाकूया। 8 पटीनं किंमत जी वाढलेली आहे ती म्हणजे 11 बॅरेजेस आहेत, त्यापैकी वरुड बॅरेज इथे मूळ किंमत जी आहे ती 7 कोटी 83 लाख रुपये आणि वाढवलेली जी किंमत आहे ती 55 कोटी 80 लाख रुपये। तर जुमडा बॅरेजची मूळ किंमत 9 कोटी 61 लाख रुपये आणि वाढीव किंमत ही 60 कोटी 55 लाख रुपये। कोकलगाव बॅरेज जे आहे त्या बॅरेजची किंमत मूळ किंमत जी होती आधी 9 कोटी 42 लाख आणि आता वाढवलेली जी किंमत आहे ही 60 कोटी 70 लाख। आडगाव बॅरेजची मूळ किंमत 8 कोटी 60 लाख रुपये आणि त्याची देखील जी किंमत वाढवलेली आहे 8 पटीनं ती म्हणजे 56 कोटी 28 लाख। गणेशपूर इथल्या बॅरेजची किंमत 8 कोटी 66 लाख रुपये आणि वाढीव किंमत आता 57 कोटी 61 लाख रुपये। यानंतर राजगाव बॅरेजची मूळ किंमत 9 कोटी 96 लाख आणि आता वाढीव किंमत जी आहे ती 54 कोटी 57 लाख। उकळी येथील जे बॅरेज आहे त्याची मूळ किंमत 7 कोटी 86 लाख रुपये आणि वाढीव किंमत जी आहे ती 89 कोटी 26 लाख रुपये। तर सोनगव्हाण बॅरेजची मूळ किंमत 8 कोटी 68 लाख आणि वाढीव किंमत 61 कोटी 89 लाख रुपये। टनका बॅरेज जे आहे त्याची मूळ किंमत 6 कोटी 84 लाख रुपये आणि आता त्याची देखील 8 पटीनं जी किंमत वाढवली ती आहे 67 कोटी 68 लाख रुपये। त्यानंतर दिल्ली बॅरेज जे आहे दिल्ली बॅरेज इथली मूळ किंमत 9 कोटी 46 लाख रुपये होती आणि वाढवलेली जी किंमत आहे ती 73 कोटी 86 लाख रुपये।
जयपूर बॅरेजची मूळ किंमत 7,82,00,000 रुपये आणि वाढीव किंमत ही 78,20,00,000 रुपये. आपण पाहिलं 8 पटीनं या बॅरेजेसच्या किमती वाढवलेल्या आहेत. एकूण 11 बॅरेजेस आहेत आणि या 11 बॅरेजेसच्या आधीच्या म्हणजे मूळ किमती होत्या 91,74,00,000 रुपये, तर वाढीव किंमत जी होती आणि या सगळ्या 11 बॅरेजेसच्या वाढवलेल्या किमती 716,41,41,00,000 रुपये.